नमस्कार मंडळी, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मंडळी, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्या लोकांना घरकुल मिळणार आहे त्याबद्दलची सविस्तर आणि थोडक्यात एक फायदेशीर माहिती पाहणार आहोत। तर नक्की आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, घरकुल योजना, प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत जी काही ही घरकुल योजना आहे देशामध्ये राज्यामध्ये जे अर्थसहाय्य लाभार्थी आहेत की जे लाभार्थी खूप गरीब कुटुंबातले आहेत आणि त्यांना या योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळावा म्हणून ही योजना चालू करण्यात आलेली आहे। आणि या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना या घरकुल योजनेअंतर्गत 1,20,000 रुपये हे दिले जात आहे। परंतु ही जी काही घरकुल योजना आहे राज्यामध्ये देशामध्ये राबवत असताना या घरकुलच्या माध्यमातून खूप काही अडचणी नागरिकांना काही राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये येतात। तर या संदर्भानुसारचा आजचा आपला हा व्हिडिओ आहे की जी काही घरकुल योजना देशामध्ये किंवा राज्यामध्ये चालू करण्यात आलेली आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न घटकासाठी परवडणारी घरे, ज्यांची कच्ची घरे आहेत, ज्यांची मातीची घरे आहेत, अशा लोकांना या घरकुलाचा लाभ मिळावा म्हणून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये गरीब कुटुंबातील लोकांना घरकुल मिळावे यासाठी हा त्यांचा हेतू आहे। परंतु या हेतूचा कुठेतरी एक दुरुपयोग पण असा होतो आहे की काही लोकांना केंद्र शासन जी काही योजना राज्यामध्ये देशामध्ये राबवण्याचा प्रयत्न करत आहे, केंद्र शासन ही त्यांची योजना राबवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु राज्यामध्ये काही असे कर्मचारी आहेत की ज्यांचं कोणाचं घरकुल ज्यांच्या नावाने आलेलं असेल त्यांना ते घरकुल दिलं जात नाहीये। किंवा करप्ट अधिकारी आहेत, काही करप्शन अधिकारी आहेत की तुम्ही मला एवढे पैसे द्या तेव्हाच तुम्हाला हे घरकुल मिळेल, अशा प्रकारची काही बाब सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा एक मुद्दा इथे सांगत आहे की खूप काही असे नागरिक आहेत मी बघितलेले आहे, परंतु त्या नागरिकांना घरकुल मिळत नाहीये। त्यांचं घरकुलच्या यादीमध्ये नाव आहे परंतु त्यांना त्या घरकुल योजनेचा लाभ हा दिला जात नाहीये। अशा प्रकारची ही योजना आहे। शासन ही योजना मोफत म्हणजे फ्री मध्ये ही योजना त्यांना देत आहे। जी काही म्हणजे थोडाफार खर्च लागेलच किंवा फाईल वगैरे तयार करायला त्यांना खर्च लागू शकतोच, 400-500 हजार रुपये ही वेगळी गोष्ट आहे। परंतु काही गावामध्ये असेल किंवा काही शहरामध्ये असतील, परंतु ग्रामीण भागामध्ये याचा काही दुरुपयोग सुद्धा हा होत आहे। काही ग्रामीण भागामध्ये चांगला सदुपयोग पण होत आहे, परंतु काही गावामध्ये याचा दुरुपयोग पण होत आहे। आज त्या संदर्भानुसारच आपण एक जी काही लेटेस्ट न्यूज आहे आपण ती पाहणार आहोत की बीडीओ यांच्याकडे तक्रार, मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी सरपंचची टाळाटाळ। ही दिग्रस तालुक्यातील एक ग्रामपंचायत टोळंबा आहे, तिथील ही घटना आहे की 27 ऑक्टोबर 2023 रोजी ग्रामसभा घेण्यात आली होती, परंतु त्यामध्ये एकूण 4 नागरिकाच्या नावाची निवड झाली। आणि या अंतर्गत तुम्ही ते पाहत असाल ही माहिती आहे की इथे घरकुल फाईलवर दोघाच्या फाईलवर सही केल्याचे समजले, मात्र दोघाच्या घरकुल फाईलवर सही केली नाही। त्यामुळे मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी सरपंच टाळाटाळ करीत असून पैशाची मागणी करीत असल्याची तक्रार डोळंबा येथील जगदीश अजबराव देशमुख आणि सचिन पंजाबराव डिके यांनी पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे दिनांक 21 डिसेंबर रोजी लेखी तक्रारीतून हे अर्ज केलेला आहे की जी काही केंद्र शासनाची योजना आहे, राज्य शासनाची योजना आहे, ती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ती लोकांपर्यंत पोहोचत नाहीये, परंतु एक असा माध्यम बनलेला आहे की आज राज्यामध्ये, देशामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये करप्ट अधिकारी किंवा सरपंच असतील, असे लोक जे लोकांचे घरकुल आहेत त्यांना ते मिळू देत नाहीये। म्हणजे सांगायचं एक उदाहरण असं आहे की काहीतरी मला पैसे द्या त्यानंतरच तुम्हाला हे घरकुल मिळेल, अशा प्रकारची बाब ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। आणि खरं तर बघायला गेलं तर कुठेतरी करप्शन हे आहेच, आणि याच माध्यमातून जे बिचारे कच्चे घर असणारी लाभार्थी असतील, दुर्बल घटकातील नागरिक असतील, यांना ती घरकुल मिळत नाहीये।
ती घरकुल मिळण्यासाठी त्यांना मुबलक प्रमाणात पैसे द्यावे लागतात, तेव्हा त्यांच्या फाईलवरती सिग्नेचर होतात, तेव्हाच त्यांना कुठेतरी लाभ मिळतो. अशा प्रकारची ही बाब कधी बंद होईल हे सांगण्याचा प्रयत्न आहे माझा. परंतु अशा प्रकारची जी काही बाब आहे ती राज्यामध्ये देशामध्ये वावरत आहे, चालत आहे. या गोष्टीला कधी आळंबा बसेल ही एक महत्वाची गोष्ट आहे. याच्यासाठी आपण म्हणजे शासन एक चांगला प्रतिसाद देत आहे, परंतु जे काही मधले अधिकारी असतील, जे काही म्हणजे विलेज टाईप मधून काही अधिकारी असतात, ग्रामीण भागात, तालुका अंतर्गत, ग्रामपंचायत अंतर्गत, हे काही असे अधिकारी असतात किंवा काही लोक असतात की तुम्हाला तर लाभ मिळेल, परंतु काहीतरी आम्हाला पैसा द्यावा लागेल तेव्हाच तुम्हाला लाभ मिळेल, अशा प्रकारची ही बाब आहे. तर शासनाने याच्यावरती थोडाफार विचार केला पाहिजे की एक गरीब कुटुंबातील साधारण माणसांना जी काही योजनेचा लाभ मिळत आहे त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. ही योजना केंद्र शासन देत असेल किंवा राज्य शासन देत असेल, कोणी का देत असेल, पण त्यांना ती योजना मिळाली पाहिजे. हा उपक्रम कधी म्हणजे शासनाच्या हातीन काहीतरी एक वेगळा उपक्रम हा घडला पाहिजे. शासन ही चांगली योजना लोकांसाठी आणत आहे, परंतु ह्या काही लोकांमुळे काही लोकांना या योजनेचा फायदा मिळत नाहीये. काही करप्ट अधिकारी आहेत. तर आपण जो काही व्हिडिओ बनवलेला आहे, काही करप्ट किंवा अशा प्रकारे जी काही बाब आहे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की खूप काही लोक आहेत जे बिचारे दररोज 500-600 रुपयाच्या हजेरीचे काम करतात, ज्यांना म्हणजे त्यांची मातीची घरे आहेत की स्वतः घर बांधू शकत नाही, असे काही लाभार्थी आहेत. तर या लाभार्थ्यांचं नाव यादीमध्ये हे आलेलं असून सुद्धा त्यांना लाभ मिळत नाही. अशा प्रकारची खूप मोठी बाब मी स्वतः बघितलेली आहे. तर त्या कारणानुसार आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्हाला पण हे सांगण्याचं एक उद्दिष्ट आहे की जो काही आपला हा मुद्दा आहे घरकुल यादी संदर्भात किंवा प्रधानमंत्री आवाज योजनेअंतर्गतचा, जर अशा प्रकारची बाब येत असेल तर तुम्ही डायरेक्टली कंप्लेंट करू शकता. अशा लोकांना हाच पर्याय आहे, दुसरा काही नाहीये. बीडीओ असेल, जर गावामध्ये सरपंच वगैरे अशा काही गोष्टी फ्रॉड किंवा मला काही पैसे द्या तेव्हाच मी तुम्हाला घरकुल देईल अशा प्रकारची काही वेगळी गोष्ट तुमच्यापर्यंत येत असेल तर तुम्ही डायरेक्टली ग्रामपंचायत असेल, ग्रामपंचायतमध्ये बीडीओ यांच्याकडे तुम्ही तक्रार करू शकता. शहरामध्ये महानगरपालिका असतील तिथे तुम्ही तक्रार करू शकता. अशा प्रकारच्या गोष्टी तक्रार केल्याशिवाय तुम्हाला ते तुमचा हक्क मिळणार नाहीये. तर यासाठी तुम्ही डायरेक्टली तक्रार करू शकता, त्यानंतर तुमचा हा जो काही घरकुलचा मुद्दा आहे तो तुम्हाला मिळू शकेल. तर अशा प्रकारची आपण एक छोटीशी माहिती या घरकुल संदर्भात बघितलेली की आता राज्य शासन आणि केंद्र शासन सुद्धा पाठपुरावा करत आहे की जे काही मातीचे घरे असतील, जे काही कच्चे घरे असतील अशा लोकांना घरकुल मिळालं पाहिजे. या अंतर्गतचा नवीन GR सुद्धा आता निघालेला आहे. आपण तो GR काही काढलेला नाहीये, परंतु तुम्हाला काही दाखवत नाहीये, परंतु खूप काही मोठ्या लोकांना घरकुलचा लाभ हा मिळत आहे. प्रधानमंत्री आवाज योजनेअंतर्गत ज्या लोकांचे कच्चे घर आहेत, ज्या लोकांना पक्के घर नाही आहेत, अशा लोकांना घरकुलही दिली जातात, परंतु त्याचा लाभ हा योग्य लाभार्थी घ्यावा अशी विनंती आहे. तर या संदर्भानुसारच एक तुम्हाला जी काही संजय राठोड मंत्री मृद व जलसाधारण महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री आहेत, यांनी ही माहिती दिलेली आहे की पाठपुराव्याला यश म्हणजे मोदी आवाज योजनेचा लाभ ओबीसी प्रमाणेच जी काही ओबीसी कॅटेगरी आहे त्या ओबीसी कॅटेगरी प्रमाणेच विमुक्त जाती व भटक्या जमातींना देखील मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून या योजनेत विमुक्त जाती व भटक्या जमातीचा समावेश केला आहे. याबद्दल राज्य शासनाचे मनपूर्वक आभार सांगताना ते इथे एक छोटासा अपडेट त्यांनी दिलेला आहे की राज्यात वेगळ्या प्रवर्गात असलेल्या पूर्वी या गटाला मोदी आवाज योजनेचा लाभ मिळत नव्हता, मात्र केंद्रात हा प्रवर्ग ओबीसी मध्येच असल्याने त्यांना देखील लाभ मिळालाच हवा. या आपल्या मागणीचा सरकारने सकारात्मक विचार करून निर्णय घेतला. यामुळे राज्यातील हजारो विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या लोकांचे घर होण्याचे स्वप्न हे साकार होणार आहे. तर जे काही विमुक्त जाती व भटक्या जमाती ब कड्या अंतर्गत असतील अशा लोकांना ओबीसी कॅटेगरी प्रमाणेच सेंट्रल म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून ते सुद्धा ओबीसी मध्ये येतात. यानुसार त्यांना पण लाभ मिळावा म्हणून माननीय संजय राठोड पालकमंत्री यवतमाळ वाशिम यांनी पाठपुरावा केला आणि त्यांच्या पाठपुराव्याला राज्य शासनाने मान्यता दिली, त्यांना यश मिळालेलं आहे आणि या अंतर्गत जे काही विमुक्त जाती भटक्या जमातीतील लोक असतील त्यांना सुद्धा घरकुलही मिळणार आहे. तर सरकार केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन ते कुठेतरी एक पाठपुरावा किंवा कुठेतरी प्रयत्न करत आहेत की सामान्य लोकांना घरकुल मिळावी, परंतु काही लोक आहेत काही जवळची किंवा काही तालुका
किंवा जिल्हा स्तरातली काही अधिकारी, काही कर्मचारी आहेत की त्यांना पैसा घेतल्याशिवाय काम होत नाही, अशा प्रकारची बाब सुद्धा आपण इथे बघितलेली आहोत. तर अशा प्रकारे कोणी पैसे वगैरे काही मागत असेल, काही अशा प्रकारची गोष्ट करत असेल, तर तुम्ही डायरेक्ट त्याच्या सिनियर कडे तुम्ही कंप्लेंट करू शकता किंवा कलेक्टर ऑफिस कडे जाऊन सुद्धा तुम्ही कंप्लेंट करू शकता. तर आपण अशा प्रकारचा हा व्हिडिओ बघितला की प्रधानमंत्री आवाज योजनेअंतर्गत खूप मोठ्या लोकांना घरकुल ही मिळत आहे राज्यामध्ये, देशामध्ये, आणि या अंतर्गत त्या लोकांना, त्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळावा म्हणून आपण हा व्हिडिओ बनवला. आणि या अंतर्गत जी काही छोटी मोठी चूक सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे की काही लोक पैशाचं किंवा अशा प्रकारची गोष्ट करत आहेत, तर त्यांना त्यांच्या सिनियर अधिकारीकडे तुम्ही कंप्लेंट करू शकता. हा दुसरा पर्याय नाहीये, कारण की कंप्लेंट केल्याशिवाय ही लोक सुधारणार नाही. त्याच्यामुळे कंप्लेंट करा आणि जो काही तुमच्या यादीमध्ये नाव आलेलं असेल, त्या यादीमध्ये नाव आलेले पात्र लाभार्थी तुम्ही घरकुलाचा लाभ घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण एक छोटासा अपडेट या घरकुल माध्यमातून बघितला. म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतचा जो काही घरकुल योजना ही राज्यामध्ये, देशामध्ये राबवली जात आहे, या अंतर्गतचा एक छोटासा अपडेट बघितला. तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण कळेल की राज्यामध्ये, देशामध्ये काय नवीन योजना येत आहेत, त्यांना पण समजेल की अशा प्रकारची योजना, प्रधानमंत्री आवास योजना, अशा प्रकारची योजना ही आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये राबवत आहे आणि याचा आपल्याला तरी कुठेतरी लाभ होईल, म्हणून त्यांना पण समजेल. म्हणून नक्की हा व्हिडिओ सेंड करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.